नमस्कार विद्यार्थी मित्र हो. नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महाराष्ट्रातील समाजसुधारक यावर प्रश्न व त्याची उत्तरं बघणार आहोत. मित्र हो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर पहा, पहिला प्रश्न बघा. महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केलेली होती? तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली होती? तर 24 सप्टेंबर 1873. 24 सप्टेंबर 1873 या दिवशी महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली होती. सावित्रीबाई फुले यांनी भिडेवाड्यामध्ये मुलीची पहिली शाळा कोणत्या वर्षी सुरू केली होती? तर सावित्रीबाई फुले यांनी भिडेवाड्यात मुलीची पहिली शाळा कोणत्या वर्षी सुरू केली होती? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2, 1848. 1848मध्ये सावित्रीबाई फुले यांनी भिडेवाड्यामध्ये मुलीची पहिली शाळा सुरू केलेली असलेली आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. 1848मध्ये सुरू केलेली आहे. त्यानंतर आहे गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला? तर गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2, महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा ज्योतिबा फुले यांनी गुलामगिरी हा ग्रंथ लिहिलेला असलेला आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. महात्मा ज्योतिबा फुले यांनी गुलामगिरी हा ग्रंथ लिहिलेला आहे. यानंतरचा प्रश्न आहे राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानामध्ये मागासवर्गीयासाठी किती टक्के आरक्षणाचा ऐतिहासिक घोषणा केलेली होती? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3, 50% होय. राजर्षी शाहू महाराज यांनी कोल्हापूर संस्थानामध्ये मागासवर्गीयासाठी 50% आरक्षणाची ऐतिहासिक घोषणा केलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. 50% एवढ्या आरक्षणाची घोषणा केलेली या ठिकाणी दिसून येते. त्यानंतर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक हे पाक्षिक कोणत्या वर्षी सुरू केलेलं होतं? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक हे पाक्षिक कोणत्या वर्षी सुरू केलेलं होतं? तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर 31 जानेवारी 1920मध्ये. 31 जानेवारी 1920मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक हे पाक्षिक सुरू केलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. 31 जानेवारी 1920 या दिवशी सुरू केलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे सुधारक हे वृत्तपत्र 1888 मध्ये कोणी सुरू केलेलं होतं? तर सुधारक हे वृत्तपत्र 1888 मध्ये कोणी सुरू केलेलं होतं? तर याचं योग्य उत्तर आहे 2 नंबर गोपाळ गणेश आगरकर. गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक हे वृत्तपत्र 1888 मध्ये सुरू केलेलं आपल्याला दिसून येतो. गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक हे वृत्तपत्र 1888 मध्ये सुरू केलेलं असलेलं आपल्याला दिसून येतो. यानंतरचा प्रश्न आहे अनाथ बालिका आश्रमाची स्थापना करून महिलांना अभूतपूर्व गती देणारा समाजसुधारक कोणता आहे? तर अनाथ बालिका आश्रमाची स्थापना करून महिला शिक्षणाला अभूतपूर्व गती देणारा समाजसुधारक कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर महर्षी धोंडो केशव कर्वे. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी अनाथ बालिका आश्रमाची स्थापना करून महिला शिक्षणाला अभूतपूर्व गती देण्यासाठी प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतात. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी महिला बालिका आश्रमाची स्थापना करून स्त्रियांना शिक्षणाची सोय केलेली आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. यानंतर आहे प्रभाकर या वृत्तपत्रातून शतपत्रे ही प्रसिद्ध कोणी लिहिलेली आहे? तर प्रभाकर या वृत्तपत्रामधून शतपत्रे ही प्रसिद्ध कोणी लिहिलेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर गोपाळ हरी देशमुख म्हणजेच लोकहितवादी. गोपाळ हरी देशमुख म्हणजेच लोकहितवादी यांनी आपल्या प्रभाकर या वृत्तपत्रामधून शतपत्रे ही लिहिलेली आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. गोपाळ हरी देशमुख यांनी ही शतपत्रे लिहिलेली आहेत. यानंतरचा प्रश्न आहे रयत शिक्षण संस्थेची स्थापना
4 ऑक्टोबर 1919 मध्ये कोणी सुरू केलेली होती? तर रयत शिक्षण संस्थेची स्थापना 4 ऑक्टोबर 1919 मध्ये कोणी सुरू केलेली होती? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2, कर्मवीर भाऊराव पाटील. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 4 ऑक्टोबर 1919 मध्ये रयत शिक्षण संस्थेची स्थापना केलेली आपल्याला सांगता येतील. 4 ऑक्टोबर 1919 मध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना या ठिकाणी केलेली आपल्याला सांगता येईल. त्यानंतरचा प्रश्न आहे, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लास मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली? तर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना कोणत्या वर्षी सुरू केलेली होती? तर याचं योग्य उत्तर आहे 2 नंबर, 18 ऑक्टोबर 1906. 18 ऑक्टोबर 1906 या वर्षी डिप्रेस्ड क्लास मिशनची स्थापना ही महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी सुरू केलेली आपल्याला सांगता येईल. 1906 मध्ये ही संस्था स्थापन करण्यात आलेली आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. यानंतर आहे, मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर योग्य उत्तर आहे 1 नंबर, बाळशास्त्री जांभेकर. बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक म्हणून ओळखले जाते. बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी वृत्तपत्र चे जनक म्हणून ओळखले जाते. यानंतर आहे, पंडित रमाबाई यांनी स्त्रियांच्या उन्नतीसाठी मुंबई येथे 1889 मध्ये स्थापन केलेली संस्था कोणती आहे? तर पंडित रमाबाई यांनी स्त्रियांच्या उन्नतीसाठी मुंबई येथे 1889 मध्ये स्थापन केलेली संस्था कोणती आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर, शारदा सदन. ही पंडित रमाबाई यांनी स्त्रियांच्या उन्नतीसाठी 1889 साली शारदा सदन या नावाची संस्था स्थापन केलेली आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. शारदा सदन नावाची संस्था स्थापन करण्यात आलेली होती. त्यानंतरचा प्रश्न आहे, स्त्री पुरुष तुलना हा प्रसिद्ध ग्रंथ 1882 मध्ये कोणी लिहिलेला आहे? तर स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ 1882 मध्ये कोणी लिहिलेला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2, ताराबाई शिंदे यांनी 1882 मध्ये स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिलेला आपल्याला सांगता येईल. 1882 मध्ये ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिलेला आहे. यानंतरचा प्रश्न आहे, मुंबईमध्ये 31 मार्च 1967 मध्ये प्रार्थना समाजाच्या स्थापनेची मुख्य भूमिका बजावणारे समाजसुधारक कोण होते? मुंबई येथे 31 मार्च 1837 मध्ये प्रार्थना समाजाच्या स्थापनेची मुख्य भूमिका बजावणारे सुधारक कोणते होते? तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर, डॉक्टर आत्माराम पांडुरंग तडखरकर. आत्माराम पांडुरंग तडखरकर यांनी प्रार्थना समाजाच्या स्थापनेमध्ये आपली महत्त्वाची भूमिका बजावलेली आपल्याला सांगता येतील. डॉक्टर आत्माराम पांडुरंग यांनी 1867 मध्ये प्रार्थना समाजाची जी काही स्थापना करण्यात आलेली होती त्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली असलेली या ठिकाणी सांगता येईल. यानंतर आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथील चौदार तळ्याचा ऐतिहासिक सत्याग्रह कधी केला होता? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथील चौदार तळ्याचा सत्याग्रह कधी केलेला होता? तर 20 मार्च 1927 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथील चौदार तळ्याचा ऐतिहासिक सत्याग्रह केलेला आपल्याला सांगता येईल. 20 मार्च 1927 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथील चौदार तळ्याचा ऐतिहासिक सत्याग्रह केलेला असलेला आपल्याला या ठिकाणी सांगता येते. स्वदेशी चळवळीचे पुरस्कर्ते सार्वजनिक काका म्हणून कोणाला प्रसिद्ध आहेत? तर यानंतरचा प्रश्न आहे, स्वदेशी चळवळीचे पुरस्कर्ते सार्वजनिक काका म्हणून कोण प्रसिद्ध आहे? तर गणेश वासुदेव जोशी. गणेश वासुदेव जोशी यांना सार्वजनिक काका म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये ओळखले जाते. तर गणेश वासुदेव जोशी यांना स्वदेशी चळवळीचे पुरस्कर्ते म्हणून सार्वजनिक काका या नावाने त्यांना ओळखले जाताना आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. सामाजिक सुधारणा चळवळीसाठी इंडियन नॅशनल
सोशल कॉन्फरन्सची स्थापना कोणी केलेली आहे? तर सामाजिक सुधारणा चळवळीसाठी इंडियन नॅशनल सोशल कॉन्फरन्सची स्थापना कोणी केलेली आहे? तर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी आपल्याला इंडियन नॅशनल सोशल कॉन्फरन्सची स्थापना केलेली सांगता येईल. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी सामाजिक सुधारणेसाठी इंडियन नॅशनल सोशल कॉन्फरन्सची स्थापना करण्यात आलेली आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी इंडियन नॅशनल कॉन्फरन्सची स्थापना केलेली या ठिकाणी सांगता येतील. केसरी हे मराठी आणि मराठा हे इंग्रजी वृत्तपत्र लोकमान्य टिळक आणि कोणत्या सहकार्याच्या साह्याने सुरू केलेली होती? तर केसरी हे मराठी व मराठा हे इंग्रजी वृत्तपत्रे लोकमान्य टिळक आणि कोणाच्या सहकार्याने सुरू केलेली होती? तर गोपाळ गणेश आगरकर यांच्या सहकार्याने लोकमान्य टिळक यांनी मराठा व केसरी हे दोन वृत्तपत्र आपल्याला सुरू केलेले सांगता येतील. गोपाळ गणेश आगरकर यांच्या सहकार्याने लोकमान्य टिळक यांनी केसरी व मराठा हे वृत्तपत्र सुरू केलेले असलेले आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. यानंतरचा प्रश्न आहे 1919 मध्ये कानपूरच्या कुर्मी क्षेत्रीय सभेची छत्रपती शाहू महाराजांना कोणती पदवी बहाल केलेली आहे? तर 1919 मध्ये कानपूरच्या कुर्मी क्षेत्रीय सभेमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना कोणती पदवी बहाल केलेली होती? तर राजर्षी ही पदवी आपल्याला बहाल केलेली असलेली सांगता येतील. 1919 मध्ये कानपूरच्या कुर्मी क्षेत्रीय सभेमध्ये छत्रपती शाहू महाराजांना राजर्षी ही पदवी बहाल केलेली असलेली आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतरचा प्रश्न आहे भारत सरकारने महर्षी धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्न सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणत्या वर्षी दिलेला होता? तर भारत सरकारने महर्षी धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्न हा पुरस्कार सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणत्या वर्षी दिलेला होता? तर 1958 या वर्षी म्हणजे 100व्या वाढदिवसानिमित्त धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्न हा पुरस्कार देण्यात आलेला होता. 1858 मध्ये हा पुरस्कार देण्यात आलेला आपल्याला सांगता येईल.